कृष्ण महाराज की जय। श्री गोपीराज बाबा की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शितोले आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम श्री क्षेत्र लिंगाव श्री गोपीराज बाबा या संस्थानावर परमपूजनीय परमहंत श्री मुकुंदराज बाबाजी नांदेडकर यांच्या आश्रमाचा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आलेला आहे। तपस्विनी श्री अर्चनाताई नांदेडकर, परमपूजनीय श्री हंसराज दादा नांदेडकर, आयोजक मंडळी, नांदेडकर परिवार। या आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञानाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या संस्थांची लीळा खूप सुंदर आणि चांगली आहे। पहिल्यांदा आपण श्री गोपीराज बाबा लिंगाव यांना वंदन करून त्यांचीच लीळा आपण बघणार आहोत। त्या स्थानाचं आपण चिंतन करणार आहोत। श्री गोपीराज बाबा की जय। दंडवत हो। गोपाळांत खेळू आरोगणा। गोपाळ म्हणजे मुलं आणि मुलं म्हणजे फुलं, आणि हे गोपाळ गुराखी शेतामध्ये राहणारे, शेतामध्ये राहून गायी चारणारे या गोपाळांमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आगमन झालं, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्यामध्ये खेळ खेळायला लागले। माणसाला लहान लेकरात सुद्धा खेळता आलं पाहिजे। काही लोक मोठे झाले की लहान लेकरात खेळायला काय बघायला सुद्धा येत नाही, ते खेळणं दूरच राहिलं। आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनंत ब्रह्मांडाचे नायक असताना लहान लेकरात खेळले, लहान लेकरासोबत राहिले। त्यांच्याकडे सर्व त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या खेळामध्ये त्यांचे मन एकत्रित करून त्यांना आनंद द्विगुणित करून दिला। एखादा मोठा माणूस आपल्या पाठीमागे नुसतं उभा राहिला तरी आपल्याला सुख होतं, आपल्याला हायचं वाटतं, आणि जर कोणीच आपल्या पाठीमागे उभा नसला
तर आपला देव आपल्या पाठीमागे उभा राहतो. हे आपल्याला या लीळेतनं समजायला लागतं. कारण देव लहान लेकरात खेळायला येतात. लहान लेकरामध्ये खेळून लहान लेकरासोबत शिदोरी सोडून खायला लागतात. आणि आमचं शिदोरी आश्रमाच्या ठिकाणी आलेलं आहे. आम्ही एक लहान आहे ना देवासोबत खेळायला या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मग आपण या ठिकाणी खेळ खेळूच येतो ऐसा म्हणजे कोणता खेळ पाणी खेळ न खेळता आपण देवाचा खेळ खेळला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सर्वजण इथे एकत्रित जमला आहात. मित्रांनो, आपण प्रपंचात खेळ पाणीचा खेळ खेळत असतो, प्रपंच करत असतो. आणि त्यामध्ये आपण चिखलाच्या भाकरीन, चिखलाच्या चुलीन, चिखलाचे बेळणे, चिखलाचं सगळं त्याने आपलं तोंड भरून जातं है ना. सिनेमाती तोंड भरे है ना. आपलं अजून ते सुटलं नाही, आपला अजून तो खेळ सुटला नाही. परंतु जे कोणीही संत या ठिकाणी राहतात या श्री गोपीराज संस्थानाच्या आसपास यांनी आज सगळं सोडून या ठिकाणी खेळ खेळत आहेत. म्हणजे देवासोबत रोज आनंद दुगुणित करत आहेत. त्या देवाची लीला आठवत आहेत. त्या सर्व संतांना व सर्व तपस्विनी आईंना माझा दंडवत आहे की त्यांनी तो खेळ पाण्याचा खेळ सोडून देवासोबत खेळ खेळण्यासाठी या लिमगाव या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. आणि म्हणून खेळ खेळीजे तो ऐसा असा खेळ खेळला पाहिजे की आपलं चिंतन झालं पाहिजे, देवासोबत आपण राहिलं पाहिजे आणि देवाच्या लीळा आपण आठवल्या पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून खेळ खेळ झाले की भूक पण लागते. आणि म्हणून देवाने पोरांच्याच म्हणजे गोपाळांच्या शिदुऱ्या सोडायला लावल्या. आणि त्या पोरांनी शिदुरी सोडली. आणि शिदुरी सोडल्यानंतर त्या शिदुरीत ते महत्वाचे पदार्थ देवांसाठी काढले. देवांना ताट केलं. महाराज आता घ्या शिदोरी. आणि म्हणून आरोगणा गोपाळांत आरोगणा, गोपाळांसोबत आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज भोजन करत आहेत हे की नाही, लहान लेकरामध्ये. आणि तेही शेतामध्ये. आज हे स्थान हे आपलं पाहिलं तर शेतामध्येच आहे ना. आणि म्हणून इतकं सुंदर स्थान आहे. आणि म्हणून ती लीळा पण इतकी सुंदर आहे. वजन उचलायचं असेल तरी देवाचं उचलायचं. म्हणून त्या पोरांनी वजन उचललं कोणाचं, देवाचं. आपण आपलं वजन वाहू वाहू बेजारे वाकडे झालो तरी अजून नीट व्हायला तयार नाही है ना. मो असा मी तसा ना विचारूच नका. अरे तिकडे चिखलाचं आहे सगळं तरी वाकडे वाकडे होऊस तर सुद्धा देवाकडे येईना. देवाकडे वाकणा, देवाला म्हणा माझ्याजवळ काही काम द्या, मला काही व्यापार द्या, बिलकुल नाही. खरे तिकडं वाकून जातील पण तिकडलंच करतील. पण देवाजवळचा व्यापार किंवा देवाजवळचं काही करणार नाही. पण हे मुलं बघा किती भाग्यवान आहेत. देवाला आपल्या पाठकुळीवर बसवतात. देवा आता माझ्या पाठकुळीवर बसा. हाच खेळ सुरू झाला. काय खेळ मित्रांनो. आणि आम्हाला या स्थानाची सेवा करण्याचे म्हणजे भाग्य लाभलेला आहे. तपस्विनी आपल्या अर्चनाताई व नांदलकर परिवार श्री परमपूज्य श्री मुकुंदराज बाबाजी आम्हाला बोलवलं. आम्ही सेवा करण्यासाठी आलेलो, तुम्हाला सांगण्यासाठी नाही. कारण आम्हाला काही येतच नाही. पण चिंतन करावं ना आपल्या खोप्यातल्या चिमणीनं चिवचिव करावं म्हणून आपण चिवचिव करायचं है ना. गरुडा तिन्ही लोके गमन तरी काही येर पक्षी न करावे उत्पवन है ना. गरुड म्हणजे खूप तिन्ही लोकांमध्ये जाऊन येतो. मग चिमण्याने उडणं बंद करावं का. आणि म्हणून अशा प्रकारे देवाच्या सन्निधानात देवाची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. या स्थानाचा आम्हाला म्हणजे सेवा घडणार आहे. आणि खरंच देवाने ती आमच्याकडनं करून घ्यावी हीच विनंती आहे देवाला. असं ओझं देवाने आमच्या खांद्यावर टाकावं हीच देवाला विनंती आहे. आणि म्हणून हे ओझं इथपर्यंत आम्ही आणले. छत्रपती संभाजीनगर निपाणीवरून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सगळं वजन घेऊन आलो. आमची आटली पट्टी वगैरे वगैरे जे आहे ते. आणि इथं आता टाकलंय आमचं हे ना देवाच्या सन्निधानात. आणि देवासोबत आता जेवायचं आहे, भोजन करायचं आहे. कारण शिदुरी आश्रम आणि देवाजवळ शिदुरी सोडून राहिलो. तुम्ही आता शिदुरी चालली एकत्र, आपण आता जेवायचं. अशा प्रकारे देवासोबत भोजन करण्याचा योग आमचा आलेला आहे. आणि देवाने आम्हाला एकत्र भोजन त्या ठिकाणी घडवावं, एकत्र खानपान घडवावं हीच आमची इच्छा आहे. आणि म्हणून ती लीळा आपण बघत आहोत.
श्रमतई निवृत्तीचे या प्रसंगा श्रम निवृत्तीवरी ही लीला सांगितली. महादाईचा पाठमध्याला गेलेले होते. कशाला? एक सरवळ्याचे पोते घेऊन. सरवळ्या म्हणजे बोटुळे, शेवाळ्या. आता उन्हाळ्याच्या पाऱ्यामध्ये बाया हेच काम करतात. ती गिरणी असायची, ती बाजाला बांधायची आणि मग शेवाळ्या वळायच्या. 4-5 जणी पुढे बसवायच्या. कोणी उंड्या तिंत, कोणी काही करत आणि मग त्या शेवाळ्या तोडायच्या, नाशा झटकायच्या, नाशा टाकायच्या. नाहीतर मग अशा त्या ठिकाणी लाकडाला असं वर ठेवायचं. त्या शेवाळ्या करायच्या. मग शेवाळ्या झाल्यानंतर त्या रसासोबत खायच्या. आता रसाचे दिवस जवळच येऊ राहिले. आता रस होईलच, पण हे भाग्यवान करणच आहे की नाही, देवासाठी उपहार. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या शेवाळ्या आणि ते रस देवाला खाण्यासाठी, देवाला देण्यासाठी महादाईचा पाठवद्याला एक पोतं घेऊन गेली होती. आता तरी गाडी आहे, घोडी आहे, सगळं येऊ शकतं, करू शकता आणि करताय लोक. पण त्या काळामध्ये महादाईसानं आपल्या डोक्यावर शेवाळ्या केल्या आणि डोक्यावर घेऊन गेली पाठवाद्याला. मग आता काय झालं, ती गेली तिथं. गेल्यानंतर त्या ठिकाणी ती मान आवटळली. मान आवटळते मित्रांनो, आहे ना. कशी मोठं पोतं असलं की ते अशी दबली की ते आवटळते. इकडं होत नाही, इकडं होत नाही, फिरतच नाही. आपल्या माना तिकडच आवटळू राहिल्या. पण महादाईसाची मान खऱ्या अर्थाने जर पाहिली तर कुठं आवटळली? देवाजवळ. देवासाठी तिनं शेवाळ्याचं पोतं आणलं आणि ती बिचारी त्या ठिकाणी आवटळली, कंबर दुखायला लागली, कारण पायी आली. आणि मग त्या ठिकाणी पोतं ठेवलं. देवाला दंडवत वगैरे केला, भेटकाळ विधी संपन्न झाला. आता एकमेका भेटल्याचा पाडूचा. एकमेकाला भेटल्यानंतर आपण क्षमवृत्ती केली पाहिजे, त्याला विचारपूस केली पाहिजे, त्याला क्षेमवळता त्या ठिकाणी विचारली पाहिजे. अशा प्रकारे हा विधी आहे. त्या ठिकाणी काय झालं, भेटकाळ विधी संपन्न झाला. पण तिनं एवढं मोठं पोतं म्हणजे वजन डोक्यावर आणलं होतं शेवाळ्याचं. खरं नाही? म्हणून मी तुम्हाला म्हटलं, वजन व्हायचं असेल तर देवाचं वा, माणसाचं वाहून आपण आवटळून गेलो है ना. खूप गटांगळ्या खाऊ राहिलो, पडू राहिलो, पण आपण तेच वजन उचलतो है ना. अजूनही बघा तुम्ही, कॅरेट काय उचलतो, शेतातले वजन काय उचलतो, कापसाचे काय उचलतो, पण तिथंच इकडं कधी एखादा मुक्काम किंवा एखादा सत्संगाला बिलकुल नाही. तिथं किती आवटळून जातील, पण इथं येणार नाही. असे प्रकारातले लोक आहे. पण जो इथं येईल ना, जो इथं सेवादास करणं, तो मोचक आहे, त्याला मोक्ष होणार. आणि म्हणून महादाईसानं ते पोतं आणलं, त्या ठिकाणी ठेवलं. आता विश्रांतीच्या ठिकाणी गेली, वेटकाळ विधी संपन्न झाला. पण रात बरखा नाही लागली. अयो ग, कारण ते पोतं आणलं होतं ना. पण ते पोतं आणल्यामुळे तिथे कणा आहे ना, थोडा टाईट झाला ना. आणि मग काय करणार बिचारी, दुखायला लागला. आणि त्या दुःखामध्ये कर्मनाश होतो. आणि इकडे जर सेवादास केलं तर कर्मनाश आहे, तिकडे केलं की कर्माची वाढ आहे, निष्पत्ती आहे. हेच तर जीवाला अजून कळायला झालंय. तिकडे इतकं घासिता, तुम्हाला सांगतो, टीव्ही काय पोचतील, फरची काय पोचतील, काच काय पोचतील, ताट काय घासतील, भांडे काय घासतील. पण इकडे जर आले ना की असं सरकून देतात ते. खरं नाही. पत्रवाळी सुद्धा तुम्हाला सांगतो कुठं टाकते, गिलास पाण्याचा तुम्हाला जिथं पाणी पितील तिथं सोडतील. आणि मार्गात आल्यावर मार्गात कचरा करू नये, मार्गातला कचरा बाजूला नेऊन टाकावा, स्वच्छ करावा. कारण मार्ग आपला मोक्ष मार्ग जर स्वच्छ करायचा असेल तर सेवादास्य करावा. हे खऱ्या अर्थाने आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि ते महादाईसारखं होतं. महादाईसांचं डोक्यावर नेलं, त्या ठिकाणी ठेवलं. आणि रात्री 12-1ला तिला त्यांना खूप वसन भरलं, चमक निघायला लागली. आता देव सर्वज्ञ नाही ना, देवाला काय सांगावं लागतं. देवाला माहिती आपल्या मार्गासाठी हिनं शेवाळ्या आणल्यात, हिला चमक भरली, वसन भरली, आपण म्हणतो की नाही. मग देव रात्री उठून तिथं गेले. कोणाकडे? महादाईसाकडे. काय पाठवद्याची लीळा आहे. पाठवद्याच्या लीळेवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही लीळा सांगितली लिंगावाची है ना. मग तिथं गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी ती थोडीशी अशी वाकडी होत होती. आणि देवाने आपला श्रीचरण तिच्या पाठीवर ठेवला. आणि मग ती काय म्हणते, हो हो इथंच, हो इथंच दुखायला लागलं हो. आणि मग पुन्हा इकडून ठेवला श्रीचरण. मग म्हण, हो हो इथंच, हो इथंच दुखायला हो. आणि मग इतका कोमळ श्रीचरण आणि चंदनाचा सुगंध आला. म्हणे हे कोण आहे है ना. देव तर नाही ना आले, कारण माझं दुःख जाणून देव
जवळ आला. मित्रांनो, भक्ताचं दुःख जाणून देव जवळ येतो. तुमचे दुःख जाणले घरच्यांनी की लोक दूर जातात. नाही नाही, आता झटका आला म्हणे तिला, त्याच्या जवळ राहू नका. आणि असा झटका इकडे आला की देव जवळ येतो, देव सहाय्य करतो. आणि तिकडे झटके आले की लोक झटकीतात. तिकडं माझ्यात नाही, लहान्यात नाही, मधव्यात. कसं कळत, 90 वर्ष घासलं तिथं आहे ना, तरी शेवटी इकडे घासायला कोणी येईना. पण हिच्यातलं तिच्यातलं हिच्यात करायला लागतं, सगळं झटकून काढतात, तरी इकडे नाही. मग निष्ठ पोता आणला तर कंबर दुखायला लागली, तर त्या ठिकाणी देवाने श्रीचरण ठेवला. आणि मग ते म्हणते हो इथंच हो. आणि भक्ती मागे तर देव आलेला. परब्रह्म परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक भक्ताचं दुःख जाणून त्या ठिकाणी पोहोचला. आणि देव त्या ठिकाणी भक्ताची श्रमनिवृत्ती करायला लागला. आणि म्हणून देवाने सांगितलं येथची याची श्रमनिवृत्ती कीजे. काय एकत्र खानपान झालं, एकत्र भेटकाळ झाली की मग काय करायचं, येथची या कथा वार्ता कीजते. आपल्या पडल्याची श्रमनिवृत्ती कीजे, आपल्या पडल्याची शुश्रूषा कीजे. काय सुंदर देवाने सांगितलेलं आहे मित्रांनो. देव सेवा करण्यासाठी चाललेला आहे. कोणाची? महादैसाची. कारण भक्त आहे. आणि म्हणून तशी तुमच्या नांदेडची आहे. अहो देवाने सेवा केली भंडारेकराची, देवाने कपडे धुतले भक्ताचे, आहे की नाही. तुम्ही जर धुतलेच नाही कोणाची तर तुमचं कोण धुणार आहे? घरचं तुमचं धुणं धुत नाही कोणी, जर तुम्ही नाही धुतलं, नाही व्यवस्थित वागले तर. आणि जर समजा मार्गात येऊन जर मार्गाचा मार्ग जोडला, देव जोडला, तर तुमचं देवकरण मार्गात जर नाही केलं कोणी तर खरं हे नाही. पण आपलं हेच आहे, कोण कोणाचं आहे? तू देवाचा आहे का? तू तुझ्या घरच्याचा आहे का? आहे ना. मार्गाचा झाला का? मार्गाचा झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही, मोक्ष मार्ग होत नाही. आणि म्हणून परमार्ग हे जीवन व्हावे. काय ओझ असं उचला की बस महादायसा सारखं आहे ना, काही झालं तरी देवासाठी करायचं. आणि म्हणून महादायसानं केलं, श्रीचरण धरला. म्हणजे महाराज हे काही करीतात, हे तुम्ही आणि माझी सेवा करताय, श्रमनिवृत्ती करतात. देव म्हणतात भाई तुमची श्रमनिवृत्ती करणं हे आमचं कर्तव्यच आहे ना. कारण कोणी नाहीये तर मग नागदेवाला हाका मारला. अरे अरे नागदेवा पळ पळ लवकर लवकर. अरे देव माझी पाठ दाबत आहेत, कंबर दाबत आहेत. आणि मग नागदेव आले. आणि मग नागदेवाने श्रमनिवृत्ती केली. कारण ती रात्रभर आडत होती. तिनं शेवाळ्याचं पोतं देवासाठी आणलं होतं, परमार्गासाठी आणलं होतं. त्यावरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री क्षेत्र गोप्त चावडी आहे ना, हे लिंगावची लीला सांगितली. श्री क्षेत्र संस्थान गोपीराज बाबा आहे ना, इथली कथा आहे. कारण तिनं वजन उचललं देवाचं. आणि म्हणून पोरांनी वजन उचललं देवाचं. आणि म्हणून वजन कोणाचं उचलायचं हे शिकून घ्या मित्रांनो. अजून कशावरून सांगितले? वडवाळीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम होता. दुपारचं भोजन करायचं होतं. दुपारचं भोजन करत असताना त्या ठिकाणी पोरं जमा झाले. आणि त्या ठिकाणी जे गुराखी होते ते जमा झाले. त्यांनी शिदुऱ्या सोडले. तितक्यात देव आले. म्हणे महाराज भोजन करा ना. म्हणे हो म्हणे काय हरकत नाही. शिदुऱ्या सोडल्या. त्या ठिकाणी पोरांचं भोजन कसं आहे, गुराख्यांचं भोजन कसं आहे, म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वडवाळी या स्थानावर सांगत असतात. कारण एका हातामध्ये भाजीचा पाला है ना, मेथीची भाजी, शेपूची भाजी, चुका वगैरे एका हातामध्ये, एकामध्ये घास घ्यायचा आणि खायचा. आणि मग असं त्या ठिकाणी भाजी खायची. आणि गुरांकडे बघायचं, उभा राहायचं. गुरं आहेत तर गेले. कारण भाकर खाऊस तर सुद्धा गुरं कोणाच्या धनामध्ये जाऊ शकतात, कोणाच्या धनात गेले नाही पाहिजे है ना, पडकात चोरले पाहिजे. आणि म्हणून त्या प्रसंगी सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या गोपाळांची कथा सांगितली की या गोपाळांची कथा या गोपीराज स्थानावर झालेली आहे. तीच कशी म्हणाले ते आपण बघत आहोत. गोपाळ भोजन दर्शने मार्गी बाईसा प्रती सांगितली. बाईसा प्रती ते गोपाळ दर्शन आणि भोजन कसं असतं ते त्यावेळेस वडवाळीला सांगितलं. गोसावी ऐसे विचारता गावा एका विजय
सर्वत्र श्री चक्रधर स्वामी विचरत विचरत या गावावरून त्या गावाला जात जात एका गावाशी आले. राणी गोपाळ पेनू ओळघियाच्या तर मग गोपाळामध्ये पेनू ओळघ्याचा खेळ खेळत होते. खेळ खेळणं चालू होता. कदाचित खेळ असा पण असतो झाडावर चढायचं आपल्या पाया खालून एक सूर लांब फेकायचा आणि मग लांब सूर फेकला म्हणजे काडी फेकली की तिथून धरून आणायचा आणि पोरं वर गेलेले असतात मग वर जाऊन त्यांना टिवायचं असतं. कदाचित असाही खेळ एक असतो आणि कदाचित असा खेळ असतो त्याला कुरुघोडीचा खेळ म्हणतात की एकाने आपल्या घोडीवर बसायचं एकाला घोडी करायचं त्याच्यावर बसवायचं आणि एकाने टिवायचं. जो बसन का त्याला टिवायचं. मग दुसरा त्या ठिकाणी जवळ येतो मग हा टिवायला जातो तो उठतो तोपर्यंत तो घोडा खाली राहतो आणि मग दुसरा म्हणतो मी बसतो तो त्याच्या मागे पळतो त्याच्याच मागे लागतो ज्याच्यावर आधारेला आहे तोपर्यंत इकडे दुसरा येऊन बसतो. मग आपल्या घोड्यावर कोणी बसलं नाही पाहिजे है ना म्हणून तो तिकडे टिवायला जातो तो म्हणतो बघा आता मी इकडे तुझ्या घोड्यावर बसलो म्हणतो की नाही. मग तशा प्रकारे मग ते त्याला सोडून देत आणि याला उठवायला येतं याला ठेवायला येतं याला ठेवायला येऊस तर हे उठून जातात दुसरं जवळ येतं ते म्हणतं बघ मी निघून गेलो. खरे की नाही. हा खेळ खेळत होते पोरं एकमेकांमध्ये. शेतामध्ये दुपारचं ऊन होतं आणि दुपारच्या पाऱ्यामध्ये त्या ठिकाणी हा खेळ खेळत होते. मग खेळत असताना देव अचानक या भागामध्ये आले आणि मग आल्यानंतर देव काय म्हणतात पोरांनो आम्ही तुमच्यामध्ये खेळ खेळावा का. पोरं म्हणले बरं झालं आपण एक गडी अजून भेटला खेळायला चांगली गोष्ट म्हणे महाराज खेळा ना मग काय हरकत आहे. मग गोसावी ते विजय केले गेले देव त्या ठिकाणी पोहोचले आणि काय म्हणतात हंगा अहो आम्हाला तुमच्यात खेळता येईल का. देव स्वतः पोरांकडे गेले आणि स्वतः खेळणाऱ्या पोरांमध्ये देव काय म्हणतात अहो तुम्ही खेळ मांडलाय ना त्या खेळात आम्हाला घेणार का. कोणाला खेळायला कोणीच नसलो की अजून ही पोरं बघा त्या खालच्या गल्लीचं इकडल्या गल्लीचं पोरग येतं पण इथं डाव चालू आहे खेळायचा. मग कशाचा असं ना विट्टू दांडूचा असं ना सूरपारंब्याचा असं ना कबड्डीचा असं ना पण ते पोरग येत ते काय म्हणतो आपल्याला घेणार का आहे की नाही. आणि मग ते खेळायला घेतात म्हणजे बरं ठीक आहे तुम्ही आमच्याकडून आणि मग खेळायला देव म्हणले आम्ही खेळू का आम्हाला घेता का म्हणले पोरं काय हरकत आहे महाराज खेळा ना. मग काय म्हटलं ठीक आहे ये जो काजी याने म्हणे महाराज तुम्ही आल्यामुळे आम्हाला अजून आनंद येईल अजून खेळामध्ये चांगल्या प्रकारे रस येईल. काय म्हणतात हे राणे होईल तुम्ही भैरी व्हा. मग आम्ही राज घेतो. मग ते काय म्हणतात जी महाराज काही हरकत नाही. गोसावी तयांतरान भैरीचा खेळ मांडला लागले ना खेळायला मस्तपैकी गोपाळांत देव खेळायला लागले. लहान पोरात सुद्धा आपल्याला खेळता आलं पाहिजे. हाच तर खेळ माणसाला जमला पाहिजे मित्रांनो. काही लोकांना खेळताच येत नाही आहे ना. खेळ खेळत असताना काही लोक खेळ मोडायचा प्रयत्न करत असतात म्हणून खेळ खेळता आला पाहिजे त्यालाही सुख झालं पाहिजे तुम्हालाही झालं पाहिजे. हा तर खरा खेळ आहे मित्रांनो आहे ना. आणि म्हणून आपल्याला ते कळालं पाहिजे की आपण कसं खेळायचं आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी रान भैरीचा खेळ खेळत आहे. गोसावी खेळता गोसावी आमच्या गळ्यावरी राजू आला. आता देवराने झालेले आणि गड्यावर राज आला है ना. आणि मग गोसावी जाऊन त्याचे पाठीवरी आरोहण केले. मग ज्याच्यावर राज आलेला आहे त्याच्यावर त्या ठिकाणी बसायचं आहे. मग त्याच्या पाठीवर जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसले. मग ज्याच्यावर राज आलेला आहे तो परत येतो ठेवायला मी तुम्हाला सांगितलं. आणि ते
जर स्वामी त्या पोराच्या गोपाळाच्या पाठीवरी बसले आणि देवाच्या स्पर्शास्त देण्याआधी जैसे गरुड घोड्यासे गोपाळासे. कोंबडीचा दृष्टांत ऐकला का? नसल ऐकला तर ऐकून घ्या. कसं देव स्पर्श केल्यावर देतात. आपली आई आपला बाप आपला असा स्पर्श करतो ना तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं की माझी आई आली, माझा बाप आला, माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला, माझ्या तोंडावरून हात फिरवला. आणि जर आपल्या आई वडिलांनी आपल्या तोंडाकडे पाहिलं नाही तर आपल्याला किती वाईट वाटतं. खरे की नाही? मग जर ती आपली आई आहे, बाप आहे, आपणाची पुत्री आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही तोंडावरून जर हात फिरवला तर किती बरं वाटतं. खरे की नाही? तसं त्या ठिकाणी गरुड घोड्यावर स्वामी अचलपूरला बसले तर त्या घोड्याला आनंद झाला. तो त्या ठिकाणी डुलत चालला होता. मग ज्या पोरावर ज्या गोपाळावर डाव आलेला आहे त्या गोपाळाच्या खांद्यावर पाठीवर जाऊन देव बसलेले आणि देव बसले की स्थिती झाली, आनंद झाला. आनंद यायला लागला त्या पोराला, त्या गोपाळाला आनंद येत होता. मग तो स्थिती सुख भोगू लागेला. स्थितीचं सुख भोगत आहे, आनंद भोगत आहे. आता आपल्या जर पाठपुळे कोणी बसलं तर आपल्याला दुःख होतं, वजन होतं, कधी उतरतंय खाली. खरे आपला मुलगा किंवा आपला पोरगा, आपली पोरगी किंवा आपण आपला पोरगा पाठपुळे घेतो तो पूर्वी पायी पायी चालावं लागायचं है ना. कुठं गाडीला घोडीला जायचं असेल तर मग खांद्यावर घ्यायचं, पाठपुळीवर घ्यायचं आणि कसं तरी गाडीच्या स्टॉप पर्यंत जायचं है ना. मग आपण काय म्हणतो लय वजन झालं उतर खाली पायी चल. ते म्हणतं नाही मला नाही चलणं होत. खरं नाही? मग आपण त्याला पाठपुळीवर येत असतो. आपलं वजन व्हायला आपण तयार आहे, कसं का होईना रडतो म्हणून आपण पाठपुळीवर घेऊनच जातो की नाही. पण जर काही धर्माचं काम असेल, पंथाचं असेल है ना, साधनवंताचं असेल तर आपण कोणाला पाठपुळी घ्यायला बिलकुल नाही. का बरं? नको म्हणे अडचण आपल्याला, असा प्रकार आहे. परंतु देव त्याच्या पाठपुळीवर बसले, देव पाठपुळीवर बसले की आनंद झाला. मित्रांनो काय परमार्गामध्ये जितकं तुम्ही सेवादास्य करणार तितका आनंद होणार आणि तुमचा कर्माचा नाश होणार मित्रांनो, आणि तुम्ही मोक्षाला योग्य होणार. आणि म्हणून या वेळेत शिकून घ्या की वजन कोणाचं उचलायचं. या पोराने वजन उचललं, गोपाळाने वजन उचललं देवाचं, आनंद झाला. काय आनंद आहे मित्रांनो यामध्ये, काय सत्संगाचा आनंद आहे. पण लोक तिकडेच गोटे आणतात है ना, गोट्याहून आणते, खडे आणते, काही करते है ना. त्याने खाता असताना दाता खाली तुम्हाला समजा एखाद्या दगड गेला आणि तुम्हाला जीबीला टाके पडतील. खरे नाही? पण इकडं काही येणार नाही, सत्संग काही करणार नाही, चिंतन काही करणार नाही, चिंताच करणार. आणि चिंता करता करता काय होतं, चणे खाताना आपली जीभ आपल्या दाताखाली येते. बसलं की नाही ठोका, आपलेच दाताला आपलेच हो, आपलेच लोक ना आपलेच घरचे ना आपल्याच घरी महाभारत होतं की नाही. आहे की नाही? तुम्हीच जाणार है ना. ज्याने जाणले, ज्याने अनुभवलंय, ज्याने अनुभवलंय ते अनुभव. आणि म्हणून अनुभवातून अनुभव मित्रांनो सावध व्हा. वजन कोणाचं उचलायचंय हे ध्यानात घ्या. त्या गोपाळाने वजन उचललं देवाचं तर आनंद झाला. तसा आनंद आहे मित्रांनो देवाचं वजन उचलण्यात. पेणू उतरला परी तो गोसाव्यांते पाठीवरून उतरीना. वेळ झाला तरी देवा ते तो गोसाविया ते पाठीवरून उतरू देना. वेळ झालेला आहे, दुसरा जवळ आलेला आहे, तरी तो म्हणतो महाराज तुम्ही माझ्या पाठीवर बसून राहा, मला आनंद होतोय. पाहिलं का? आपण तर उतरायला बसलो वजन आपल्या डोक्यावरच है ना. नको पटकन. पण परमार्गामध्ये जर तुम्ही दासीचे दृष्टांत त्या ठिकाणी, पतिव्रतेचे दृष्टांत त्या ठिकाणी भरलेपणाने जर सेवादास्य केलं ना मित्रांनो तर तुम्हाला सुख यायला लागेल, आनंद यायला लागेल, करावंसं वाटेल आणि तुमच्या कर्माचा नाश होईल. अजून मला व्यापार आहे का, अजून द्या मला व्यापार असं म्हणणार. एखाद्याने तुम्हाला व्यापार दिला तर तुम्ही काय म्हणणार, नको नको मला व्यापार. खरे की नाही? भाजी मिसायचा सुद्धा व्यापार आपल्याला नको वाटतं
है ना. आणि मग आपण रांगेत बसतोच आहे ना. पण जो करतो ज्याला गरम लागतं त्याला चटके बसतात त्या ठिकाणी त्याला सेवा दास्य घडतं मित्रांनो. आणि म्हणून सेवा दास्य जास्तीत जास्त केलं पाहिजे. कारण पूर्वीच्या प्रकरणात ते दास्य मोचक सांगितलेलं आहे. ते दास्य हे करत आहे महाराज माझ्या पाठकडून उतरू नका मला असंच तुमचं सेवा दास्य घडू द्या. म्हणून कुंती मातेनं देवाला मागितलं काय मागितलं दुःख मागितलं. महाराज मला दुःख द्या कारण दुःखामध्ये मला देव आठवण. सुखामध्ये तर आपण अशी गाडीला की कांता असा कट मारून निघून जातो का नाही. आणि कुठं कट लागला की मग देवाचं नाव घेतो खरे की नाही. म्हणून कट मारून निघून जाऊ नका. कधी कट लागेल कधी सांगता येत नाही. आणि म्हणून देव दर्शन करा देव धर्म करा चिंतन करा जास्त कट नका मारू आहे ना. आता पण कट मारून मारून इथपर्यंत आलो. कलियुगाचं शेवटचं आहे आणि कलियुगाची शेवटी नरक आहे. आता तर ध्यानावर या आहे ना. देवाचं वजन उचला सेवा दास्य करा. ज्याच्यावर डाव येतो त्याच्या पाठीवर देव बसतात आणि बसल्यानंतर ज्याच्यावर डाव आलाय त्याला वजनच होईना त्याला आनंद व्हायला लागला. पाहिलं का मित्रांनो काय मस्त लीळा आहे. काय भाग्यवान आहेत तुम्ही या स्थानाच्या आसपास राहता. जे पंचकृषीतले लोक किती भाग्यवान आहेत की त्यांना या ठिकाणी आले की आनंद होतो आहे ना. त्यांची मनोकामना पूर्ण होतात. पण आमचंही भाग्य लावलं की आम्हाला 10-11 दिवस देवाचं सेवा दास्य करायला भेटलं. कारण तुमच्याच वाटेला कसं यावं आम्हालाही थोडंफार यायला पाहिजे ना. आणि म्हणून आम्ही आता 10 दिवस देवाची सेवा करायला या ठिकाणी. देवाने आमच्या पाठीवर बसावं आणि आम्हाला आनंद द्यावा. म्हणून डाव ज्यावर आलेला आहे तो पोरगा म्हणतो महाराज माझ्या पाठीवर बसा. आणि तो काय उतरू देईना आणि महाराज असंच बसून राहा. कारण जोपर्यंत देव आपल्या पाठीवर बसलेले तोपर्यंत आनंद येत आहे. उतरत नाही उतरू देत नाही तो देवाला. महाराज बसून राहा. त्याला आनंद होत होता स्थिती होत होती आणि म्हणून तो देवाला उतरू देत नव्हता. माझ्या पाठीवर बसून राहा म्हणत होता. आणि मग सुख व्हायचा आनंद व्हायचा. काय म्हणतात अरे बाबा वेळ झालेला आहे तुला शिवल्याला सरळ बाजूला तुझा डाव बाजूला झाला तुझ्यावर आज आला आता सरळ माझ्यावर डाव आलाय. मी आता त्या ठिकाणी घोडा होतो ना. तो म्हणतो नाही मला देवाचंच घोडा व्हायला आवडतं. आणि आता देवाचा घोडा कोणीच होईना. किती कोणाचे घोडे झाले तुम्हाला माहिती. आणि घोडे होऊ तुम्हाला नुसतं पळायला नुसतं पळायला एकाला सुख सापडना एकाला आनंद सापडना. तुम्हाला सांगतो असे पळता पण रात्री सुद्धा झोपाना रात्री सुद्धा पळता. कारण सुखच नाही. कयासाठी पळता कयासाठी पैशासाठी याच्यासाठी सगळं सुखासाठी चालू आहे पण सुखच नाही. सुख शांती कुठे आहे मित्रांनो. जिथं संत आहे जिथं शांतता आहे जिथं मठ आहे मंदिर आहे स्थान आहे त्या ठिकाणी शांती आहे ना. त्या ठिकाणी सुख आहे. पण आपण अशांत लोकात सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत पण आपण अशांतच राहणार. हे पोरं बघा म्हणतात माझ्यावर डावाला महाराज माझ्या पाठीवर बसा. आपण अजून त्यांच्याच जवळ लागलो त्यांच्याच पाठीमागं उचला गोण्या टाका इकून लावा इकून थप्पी लगे इकून झाडतात तिकून झाडतात. पण देवाचं मंदिर येऊन कधी झाड नाही. पण अजून विचार करा वाकडे झालेले आपण. आता तरी देवाच्या श्रीचरणाला चरण जा तरी जाईना कधी जाता काय माहिती. उतरला तरी तू का अरे उतरणं म्हणे बाबा वेळ झालेला आहे तो डाव सरलेला आहे तू का उतरत नाही. तो काय म्हणतो अरे बाबा देव माझ्या पाठकुळीवर बसला तर मला आनंद होतो आणि म्हणून मी देवाला उतरू देत नाही. अरे माझ्या पाठीवर देव बसला माझ्या पाठीवर देव बसलेला आहे. मला सुखानंद होत आहे आनंद होत आहे. तर दुसरा जवळ आला काय म्हणतो खरंच तुला आनंद होतो म्हणे हो मला आनंद होतो देव माझ्या पाठीवर बसलाय म्हणून. पाहू दे बरं कसा आनंद होतो. मी पण वागतो माझ्या पाठीवर स्वामी तुम्ही बसा मला आनंद होतो का नाही बघा. आणि म्हणून तुम्ही पण बघा अनुभव घ्या अनुभव व्हा.
बघा तुम्हाला आनंद होतो का नाही मित्रांनो. निष्ठ हे टाकलं ना की लगेच पवित्र होता तुम्ही. लगेच लोक तुम्हाला दंडवत करायला लागतात, दर्शन करायला लागतात, तुम्हाला पवित्रपणा येतो, लोक तुमची पूजा करायला लागतात. पण तुम्ही झटकता, घरचे झटकतात तर तुम्ही इकडे झटकत नाही, इकडे येत नाही. इकडे आल्यावर वाटतं आपल्याला साधूच्या रांगेमध्ये बसावं, पण तुम्हाला कोणी बसू देत नाही. खरं नाही. बसायचं असं ना तर लवकर झटकून टाका तिकडलं आणि लवकर इकडे येऊन बसा. मग माझे पाठीवरी बैसा. देवाला काय म्हणतात? महाराज माझ्या पाठीवर बसा. त्याच्या पाठीवर बसलो त्याला आनंद होतोय, आता माझ्या पाठीवर बसा. तया ही तैसेची होय. तया ही तैसेची होय. त्या पोराला सुद्धा असा आनंद येत आहे, सुख होत आहे. तो म्हणे काय म्हणतो? काहीसे सुख सुख ते मस होत. वा वा काय सुख होत आहे म्हणे मला. महाराज तुम्ही माझ्या पाठीवरून खाली उतरू नका. आणि कु म्हणे तो दुसरा पोरगा आला म्हणे काय झालं भाऊ, आम्ही इकडे पळत आहोत, आम्हाला शिवायला या ना. म्हणे शिवाशिवीचा खेळ बंद झाला. देव ज्याच्या पाठीवर बसला त्याला आनंद झाला आणि म्हणून माझ्याही पाठीवर बसा. म्हणून तो जवळ आला आणि म्हणतो महाराज माझ्या पाठीवर बसा, मला आनंद होऊ द्या. तो आला आणि तो म्हणतो महाराज बसा. देव बसले त्यालाही आनंद झाला. हा खेळ बंद झाला आणि हाच खेळ सुरू झाला. महाराज माझ्या पाठीवर बसा, महाराज माझ्या पाठीवर बसा. आणि म्हणून मार्गाचं वजन उचललं, संतांचं सेवादास्य केलं की आनंद येतो मित्रांनो. कर्माचा नाश होतो. तो खेळ बंद करून आपला हा खेळ सुरू करा, आपणास आनंद प्राप्त होईल. परमार्गाची सेवादास्य करा. या परमार्गाच्या सेवादास्याने आपल्याला तो मार्ग म्हणजे मोक्ष मार्ग सापडणार आहे, कैवल्य फळ होणार आहे. आपल्याला काय करायचे ते तुमच्या हातात आहे, बाकी तुमचा प्रश्न आहे. देव हो माझ्या पाठीवर बसा. गोसावी तयाचे पाठीवरी आरोहण केले. देव मग त्याच्या पाठीवर बसतात. इथुलेनी हाची खेळ पर्वतला. मग हा खेळ बंद झाला आणि हाच खेळ सुरू झाला. माझ्या पाठीवर बसा, माझ्या पाठीवर बसा. यावपरी गोसावी अवघेयाचे पाठीवरी आरोहण. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत अवघेयाच्या पाठीवर म्हणजे सर्व मुलांच्या गोपाळांच्या पाठीवर बसतात. अवघेया सुख आनंद दिला. अवघेया सुखानंद दिला, सुखानंद दिला सर्व मुलांना गोपाळांना. मग खेळ पारुखला आणि मग खेळ संपला आणि गोसावी विजय करू आदरिले. मग देव जात होते, आता दुसरीकडे जात होते, दुसऱ्या गावाला जात होते. तर गोपाळांनी विनंती केली. गोपाळ म्हणजे मुलं आणि मुलं म्हणजे फुलं. त्या गोपाळांना कळतं, मुलांना कळतं. त्यांनी विनंती केली म्हणे महाराज जे जे महाराज म्हणे आपण आतापर्यंत एकत्र खेळलो, एकत्र त्या ठिकाणी राहिलो, तुम्ही आम्हाला आनंद दिला. आमच्याजवळ आमच्या शिदुऱ्या आहेत, शिदोरी आहेत, ते आमच्या सोबत बसून आपण आरोग्य करा. महाराज आमच्यामध्ये भोजन पण करा ना. म्हणून तो गोपाळ सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचं नाव आहे की नाही. आणि म्हणून गोपीराज बाबा या संस्थानाचं नाव आहे, कारण गोपाळात खेळ खेळला आणि गोपाळाला आनंद दिला. आणि आपण देवाचे गोपाळाच आहोत मित्रांनो. देवाचं वजन फक्त आपल्या पाठपोळीवर घ्या, आपल्या पाठीवर घ्या, आपल्याला आनंद नक्की प्राप्त होईल. आणि म्हणून आज आपलं भाग्य या ठिकाणी की देवासोबत जेवण्याचा आपल्याला योग आलेला आहे. या ठिकाणी आपण एकत्र भोजन करणार आहोत. तसं गोपाळांमध्ये देव भोजन करत आहे. मग तर मग गोपाळांनी विनंती केली महाराजांना, महाराज जे जे महाराज आमच्या सोबत आपण आरोग्य करा. आमच्या सगळ्यांच्या शिदुऱ्या आम्ही सोडून तुम्हाला चांगले चांगले पदार्थ वाढतो. आणि मग महाराज तुम्हाला जिकडे जायचंय, ज्या भक्ताकडे जायचंय तिकडे आपण जावं. देव म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही.
आणि मग आपल्या गोपाळांनी आपल्या काठ्या वगैरे घोंगड्याजवळ घेतल्या, शिदुऱ्याजवळ घेतल्या, पाणीजवळ घेतलं आणि शिदुऱ्या सोडल्या. आणि मग आपल्या शिदुरी मधल्या मोठा मधल्या जे पदार्थ आहेत बरवा बरवा तो काढला, काला केला. आणि म्हणून कुठेही जा तुम्ही, कुठेही कोणताही कार्यक्रम असो, सप्ताह असो, अजून गोपाळ कालाच असतो, काल्याचं कीर्तन असतं है ना. सगळं काही केलं तर श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणाला जावं लागतं. आणि म्हणून आमचे महानुभाव संप्रदायाचे लोक श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण धरतात. हे मुख्य तुम्हाला सांगायचं आहे आणि हे तुम्हाला कळायला पाहिजे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण जर श्रीचरण श्रीकृष्ण महाराजाचे धरले तर काय हरकत आहे. पुन्हा इकडे तिकडे फिरायची गरज पडणार नाही, पुन्हा जन्मरूप चक्रात यायची गरज पडणार नाही. कारण देवाची भक्ती केल्यानंतर आपल्याला मुक्ती भेटते, पुन्हा जन्मरूप चक्रामध्ये आपण फसत नाही. देवाला काय म्हणतात गोपाळ? जीजी महाराज या, महाराज एकत्र आपण आरोहणा करू, भोजन करू. देव म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग देव त्या ठिकाणी बसले, गोपाळमध्ये आरोहणा केली, भोजन केलं. देवाचं भोजन संपन्न झालेलं आहे. मावघे गोपाळांच्या पांती जेवलेल्या आहेत, सगळेजण भोजन केलं. आणि मग असा करत असताना थोडासा वेळ झाला. मग देवाला ज्या गावात जायचं होतं त्या गावामध्ये न जाता आणि दुसरीकडेच गेले. मग आणि तो आडवा गाव होता, म्हणजे जवळच एक गाव होता, त्या गावाकडे गेले. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या लिंगावला गोपाळांत खेळ खेळत गेले. म्हणून मित्रांनो, आपला खेळ जरासा बाजूला करून हा सात्विक खेळ खेळा, देवाचा खेळ खेळा, देवाच्या कथा लिहा, आठवा, चिंतन करा, चिंता दूर होऊन जाईल. आणि म्हणून जो चिंतारूपी खेळ तुम्ही घरी खेळतात, प्रपंच करतात, यातला थोडासा वेळ काढा, 1 घंटा काढा आणि देवाचं चिंतन करा. तुमची चिंता दूर झाल्याशिवाय राहणार नाही. हे या वेळेत आपल्याला कळतं. तिकडं वजन कमी करा आणि इकडं वजन आपल्या खांद्यावर घ्या, नक्की परमेश्वर होऊन जाईल. हे या वेळेत मला सांगायचं आहे. देवाने ते वजन आमच्या पाठीवर टाकावं, असंच सेवादास्य आम्हाला घडवावं आणि असंच पुन्हा पुन्हा देवाचं सेवादास्य घडल्यामुळं आमच्या कर्माचा नाश होईल आणि देव कधी ना कधीतरी देवाला कणाळूपणा येईल आणि देव आपल्या श्रीचरणी जागा देतील. ही देवाला विनंती आहे. आजपर्यंत आपण असं काही केलं नसेल तर आपण देवाला माफी मागू. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, जामनाने पाप कल्पिले, मन तुला दिले, ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळ, दया
दया करी रे स्वामी, 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 दया करी रे स्वामी। दया करी रे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय।